आईले सोडायला चाललो मी. ठीक आहे ना, जा ना मग. उठ ना आता, 8 वाजले ना. झोपू द्या ना थोड्या वेळ. तू जाणार होती ना त्या आईच्या घरी? पाहतो ना मी आता. ड्युटीवर चाललो मग मी, तिकडल्या तिकडे चाललो जाईन. ठीक आहे ना, आता तुमची आई नाही गेली असं चाललं नसतं का? जाऊ दे ना, तिची इच्छा येतं. आता जशी तू इच्छा होते तशी आईची इच्छा होते जायची. आता तुम्हाला पहिले सांगितलं होतं की मी आईच्या घरी जाईन मी. आता जशी तू इच्छा होते तशी तिची इच्छा होते. तेही कुठं जाईन बरं? आता मला बहीण की नसती तिच्या घरी गेली असती, म्हणून मावशीच्या घरी जाते आई. जाऊ द्या ना, मी कुठं नाही म्हणते. जा आता, मला झोपू द्या. दरवाजा लावून घे जा. ठीक आहे ना. अरे आजा, गाडी चालली जाईल नाही तर. हा बा आई, आलो ना. जा, तुमची आईची गाडी गिडी चालली जाईन नाही तर. सासूले म्हटलं 4 दिवस थांबा तर थांबल्या नाही. असंच आहे ना, त्यांना समजायला पाहिजे. आली का रे गाडी? पाय ना. नाही बाई, अजून आली नाही ना गाडी. येईन ना गाडी, थांब ना थोड्या वेळ. उशीरच झाला ना. नाही बाई, 8:30 येते ना गाडी. नाही रे, 7च्या गाडीनं गेले असते तर बरं झालं असतं. जाऊ दे ना, 8:30च्या गाडीने पोहोचतो ना तू. ऊन होऊन जाईन ना रे जास्त. योगेशला बोलून घेतो घ्याले, नाही तर जाशील पैदल. नाही रे, पैदल कायले जाऊ, येते ना योगेश घ्याले. हाव का बाई? जाते का मग ते? हा बाई, जाईन ते ना. च्या बहिणी गिनी येत आहे तर मग जाईन ते. हाव काय? राहिली असती, त्या डब्बा गिबा केला असता तिनं. जाऊ दे ना आई तिले, मग तिची शाळा चालू झाली की तिला जाता येत नाही. बरोबर आहे ना, तू थोडी बायकोले काही बोलशील. आता काय बोलायचं आई त्याच्यात? हाव रे, बरोबर आहे तुय. आता तुलाही नाही म्हणू शकत नाही मी, तिलाही नाही म्हणू शकत नाही. जा ना तुम्ही दोघी, मी आणन मेस मधून डब्बा आणि खाईन. कायले टेन्शन घेता? आता माहित आहे ना तुले, किती दिवस झाले मी गेले ना होते. आता आरती गिरती आली आहे म्हणून जातो म्हटलं. आई मी काही म्हणून राहिलो का तुले? जाय, जितक्या दिवस तुले राहायची इच्छा असेल तितक्या दिवस राह. मला काही म्हणणं नाही तुले. नाही रे, 4-5 दिवसाची गोष्ट, परत येतो मी. पाय बाई, तुले आता जेव्हा यायचं वाटन तेव्हा ये. हाव का रे? पाहिजो, त्या पोराकडे लक्ष देजो, नाही तर ते काही ध्यान ठेवत नाही. हा आई, ठेवते ना व ध्यान. नाही रे, निवड मोबाईल मध्येच तर राहते तिचं. काम असते ना आई तिचं. कायचं काम आहे बापा, काही समजत नाही मलत. जाय ना तू, मी बसून जाईन ना गाडी आल्यावर. तुले उशीर होईन ना ड्युटीवर जायले. नाही बाई, बसून देतो ना तुले आता. मग जातो मी. अजून जागा गिगा नाही भेटली तर राहते रे एखादी सीट. तुले काय माहित आई, गाड्या कमी झाल्या आहे ना. हाव का रे? मग डिझेल पेट्रोल भेटत नाही आहे तर गाड्या कमी आहे. हाव का रे? मला तर माहीतच नाही होतं रे. कमी गाड्या केल्या त्यांना. हाव का? पाय तर रे, गाडी आली ना, लोक तर धावूनच राहिले. हा बाई, हेच तर गाडी येते. हे गाडी अशी हिरवी हिरवी काऊन आहे रे? आई व ते चार्जिंग वर चालते ना, म्हणून तशी आहे. हाव का रे? पण आपली हे लालवाली आहे. आपल्याला काय जाशी मतलब, कोणत्याही कलरची राहो. आई तू बस, मी सामान ठेवतो. ठीक आहे ना. पाहिजे आई, मोबाईल गिबाईल सांभाळून ठेवतो. ठीक आहे ना रे, बॅग मध्येच आहे. कुठं नाही जात, जा तू आता, तुला लय उशीर झाला. हा बाई, जातो ना मी. अना पोहोचल्यावर फोन कर. हाव रे, करतो ना. अना योगेशले बोलून घेतो घ्याले. हाव रे, बोलतो ना. जाय तू, काही काळजी करू नको. हा बाई, ठीक आहे ना. चल ना बाबा, आता आईची गाडी जाते. पाय ना, आणि ताई उठली नाही आज. एवढा उशीर लावत असतात काय? 8 वाजून गेले पण उठली नाही अजून. रात्री मार उशिरा झोपतात. झोपावं का झोपा म्हणा लागते त्यांना, तरी झोपत नाही ना त्या. बापरे आई, आज लय उशीर झाला. हाव का व, लय उशीर झाला आहे ना. समजते मग लवकर उठाले काय होते. आई जागच नाही आला ना. काय जाग आला म्हणतात बाई, सगळे कामं पडले. सूनबाईनं कसं सकाळी लवकर उठा, झाडझूड कराव, नाश्ता पाणी कराव, देवाचं दिवा अगरबत्ती कराव. तुले चांगलं चांगलं म्हणून तू डोक्यावर बसली. नाही बाई, आजच तर लेट उठले मी. तेही ताई सोबत रात्री बोलत बसले तर वेळ झाला. तिले काय काम आहे व, ते मस्त 10-11 वाजता उठते. पण तुले कामं राहते ना, तुले समजायला पाहिजे ना. ते काय आरामासाठी आली आहे. आई मी करतो ना पटापट काम, कायले टेन्शन घेता तुम्ही. टेन्शन नाही घेऊ तर काय, इथं सगळ्याले भुका लागल्या आहे, नाश्ता बनवायचा आहे. आई बनवतो ना मी पटकन. बनव बाई, आता काय बनवतो तर. अजून स्वयंपाकी करायचा राहिलाय, मग मावशी येते. येऊ द्या ना आई, करतो ना मी. कर बाप्पा आता. काय करतो तू मले नाही पटत बा, लवकर उठायला पाहिजे. आव मई सासू होती तर अशी बोलायची की बस 5 मिनिटही उशीर लागत नव्हता त्यांना. पाणी द्याले जर आपण 5 मिनिटं उशिरा गेलं तर बापा काय बोलत होत्या. हाव का आई? मग का नाही व, काय झालं आईले आज? आई तर काही म्हणत नाही उशिराही उठलं तर. काय ताईनं शिकवलं का काही? पण नाही, ताई तर काही शिकवत नाही असं काही. आव हा गे ढोकळा, मस्त ढोकळा बनवला मी.
आरतीनं रात्री म्हटलं होतं ना आई ढोकळा बनवजो, मग मी ढोकळा बनवून ठेवला. हाव का आई, तुम्ही माझी मजाक घेत होते नाही? हाव म्हटलं आता घेऊन पहा बरं तुम्ही मजाक. काय म्हणतो तो तू? हाव का आई, चांगले तुम्ही माझी मजाक घेतात तर. आई बनवला असता मी नाश्ता. नाही व, आरतीले माया आजचा खायचा होता ना. आता पटपट स्वयंपाक करून घे, मग मावशी येते. हा बाई करतो ना, मग कसं गप्पा मारायला बरं राहते. हा बाई करतो ना, करून घे. मसाले वांग्याची भाजी, भाकरी मी बनवून देतो. भाकरी तू भाजी बनवून घे, कारण एवढे सारे लोक आहे ना, टाइम लागते स्वयंपाक करायले, नाश्ता पाणी करायले. हाव ना आई, घे पहिले तू नाश्ता करून घे. आई तुम्ही केला का? हा व मी केला, त्या सासऱ्यानं केला, झाला आमचा नाश्ता पाणी. आता काय तुमची वाट पाहत राहणार काय? तुम्ही उठसान कधी, देसान कधी, मग करून घेतला मी. लय केलाय मी, ललिताली देजो आल्यावर. हा बाई दिन घे, आता पहिले नाश्ता करून घे आणि मग त्यानंतर काम कर. हा बाई करतो ना. अजून तर आरती उठलीच नसन. हा बाई ताई उठल्या नाही अजून, झोपू दे ना. पोरी बाईले आळस येते व माहेरी आल्यावर. मलाही तसंच व्हायचं, माहेरी जायची तर. आता कुठचं माहेर. हा बाई तसं तर आहे खरंच आई, माहेरी गेल्यावर असंच वाटते झोपून राव मस्त. हा व आळस येते तिथं गेल्यावर. प्रत्येक पोरीबाईचं तसंच आहे. हाव नाही, करून घे नाश्ता. करतो ना, मस्त दिसून राहिला ढोकळा तर. हा व मस्तच केला ना. चाल मग मी जातो, पाहतो ती सासरे काय करते तर. ठीक आहे ना आई. बस बापा, मला तर वाटलं आईले काय झालं म्हटलं, आई अशा काहून बोलून राहिल्या माझ्यासोबत. पण आई मजाक करत होत्या, तेच तर म्हटलं. आई तर पहिले काही बोलल्या नाही असं. या मंडळी मस्त ढोकळा खाला आणि छान छान कमेंट करत जा आणि चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज प्लीज प्लीज. आणि हा मंडळी, आपल्याला हिनाताईंनी छान कमेंट करतात आणि त्यांच्या चॅनलचे नाव आहे अस्सल मराठी आणि त्यांचे चॅनल रेसिपीचे आहे. तुम्हाला छान छान रेसिपी बघायच्या असेल तर ताईला सबस्क्राईब नक्की करा. आणि थँक्यू ताई, तुम्ही आम्हाला छान कमेंट केल्याबद्दल. आणि जे पण आपल्याला छान छान कमेंट करणार, आपण त्यांची कमेंट अशी शो करू आपल्या व्हिडिओमध्ये. तर तुम्ही पण आम्हाला छान छान कमेंट करा, आम्ही नक्कीच तुमची कमेंट आमच्या व्हिडिओमध्ये शो करू. काय झालं व एवढ्या टेन्शन मध्ये काहून आहे? काय करू, टेन्शन नाही घेऊ तर काय. आता शेतामध्ये नागरती वखरती करा लागते आणि डिझेल भेटून नाही राहिलं. जेले सांगितलं होतं की ट्रॅक्टर घेऊन येजो, तो म्हणते मला डिझेल आणून द्या म्हणते. बापा त्याला आता कुठून डिझेल आणून द्यायचं? हाव ना, पाय ना. ते काकाजी तुम्ही जा म्हणते डिझेल आणायले, तुम्ही मला डिझेल आणून द्या, मग मी येतो म्हणे शेतात. आणि मी ट्रॅक्टरवर जाऊ की डिझेल आणायला जाऊ म्हणे. तिथं 5-5 घंटे नंबर लावा लागते म्हणे. हाव का व, लयच आफत आहे वय हे तर. काय बापा, सिलेंडर घ्यायला गेलं तर नंबर लावा, डिझेल घ्यायला गेलं नंबर लावा, पेट्रोल घ्यायला गेलं नंबर लावा. आता काय काय घ्यासाठी नंबर लावा लागन काय माहिती. हाव ना, हे तर लयच टेन्शन आहे. आता तो पेरणीचे टाइम लागन आणि असंच चालू राहिलं म्हणजे झालं. योगेशले सांगितलं का नाही? त्याच्या एखाद्या मित्राच्या पेट्रोल पंपहून आणलं असतं. आता काय काम ओळखी पाडकी नव्हते काय, नंबर लावा लागते. लोक म्हणते कालचे मुक्काम आहे म्हणते पेट्रोल पंपवर. हाव का व, नाही तर नंबर चालला जाते म्हणते. म्हणजे ते न्यूज मध्ये दाखवून राहिले ते खरं आहे का हो? मग का नाही व, थोडंफार खरं राहते, थोडंफार खोटंही राहते. हाव ना. आता पाहतो बा, त्या धीरेच्या घरी जातो आणि पाहतो. हाव पहा ना. पाहाच लागन, त्याशिवाय थोडी जमणार आहे. हाव ना. ललिता येणार होती ना, आलीच नाही अजून. येईन ना व, 10 पर्यंत येऊन जाईन. नाही व, पहिले 9 वाजताशी येऊन जायची ना. लेट झाली ते, 8 वाजता बसली गाडीत. हाव काय, म्हणजे 10 वाजता येते मग ते. हाव 10 काय, 11:30 वाजू शकते, 12 वाजू शकते. हाव काय, मग योगेशले चांगलाय ना. हाव ना, योगेशले फोनच करणार आहे ते. मग योगेश जाते तिले घ्याले. हाव ना, ऊन आहे ना त्याच्या कारण. हाव ते तर मला समजते. पहा तुम्ही तुमचं डिझेल पेट्रोल काय आहे तर. पाहाच लागन ना, त्याशिवाय थोडी जमणार आहे. असं आहे बा मंडळी, डिझेल पेट्रोल भेटून नाही राहिलं. झाली का व झोप? हा आई झाली ना. रात्री किती वाजतापर्यंत बसल्या राहिल्या तुम्ही? आता बसलो आई गप्पा गोष्टी करत. रात्री कसं लवकर झोपवा, सकाळी लवकर उठवा, मग दिवसभर करा ना गोष्टी. आता बसलो. आता मी होती म्हणून वहिनी बसल्या, नाही तर कायले बसल्या असत्या त्या. ठीक आहे ना बाई. आली नाही काय मावशी अजून? नाही व, उशीर झाला तिले.
पहिली गाडी गेली तिची, आता दुसऱ्या गाडीने येते ते. मावशीनं पहिले यायला पाहिजे होतं उन्हाच्या पहिले. आता किती गरमी होत असं गाडीमध्ये. हाव ना, आता काय करन. आई आला व दरवाजाचा आवाज. पाय आता सारथी विचारत होती मावशी आली नी म्हणून. आली व तू, लय लंबी उमर आहे तुझी. काय करतो बिचारे एवढी लंबी उमर घेऊन. काहून मावशी, नाताचं लग्न नाही बघायचंय का? हाय बापा, त्याच्या आता मायबाप करतीन, आपली काय जरवत आहे. नाही व मावशी. ये ना, बस ना, काय आता गप्पाच मारशील. आण व आरती मावशीसाठी पाणी. हा आई आणतो ना. आरतीचं पोरग कुठं गेलं? झोपलाय व अजून. बापा बापा, इतक्या उशिरापर्यंत. हा व झोपते आता, काय काम आहे. अनिता दिसून नाही राहिली. आहे ना, स्वयंपाक करतेय. हाव काय, काय गरमी होत होती बापा गाडीमध्ये, काहीच विचारू नको. हाव का व, गाड्या गिड्या चालू आहे का व? चालू आहे ना, कमी चालू आहे. हाव काय, मले वाटलं अनिता काही येतच नाही आज बाहेर. नाही व मावशी, भाजीले तडका देत होती ना म्हणून. का व, बनली का भाजी मग? नाही व मावशी, शिजायची राहिली ना अजून. हाव का व, टाकलीच आहे मी शिजायले, आता शिजते. अशी कोणती भाजी बनवून राहिली बिचारे? काय नाही मावशी, मसाल्याचे वांगे करते. चांगला आहे. अण्णा अनिता मावशीसाठी आण नाश्ता, आणि हिच्यासाठी आण आरतीसाठी. हा, दोघीच राहिल्या नाश्ता करायच्या. आम्हीच राहिलो का नाश्ता करायचं? हा वा, आम्ही लय वेळचं केलं. आणि आपल्यासाठी चहा बनवून घे. ठीक आहे, नाही बनवतो. चला बा मंडळी, आपल्या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा. आणि तिथपर्यंत स्वतःची काळजी घ्या.